नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि त्यामुळे हे मंत्र्यांचे बंगले असो, आमदार निवास असो, या ठिकाणची कामं जी आहेत ती युद्धस्तरावर होताना पाहायला मिळते आहे। मग रंगरंगोटीचे कामं असो, डागडुजीचे असो किंवा मग रिपेरिंगचे कामं असो, रोड बनवण्याचे कामं असो, हे जे आपण या ठिकाणी जर रवी भवन परिसरामध्ये आपण आहोत, या ठिकाणी मंत्र्यांचे बंगले आहे आणि या ठिकाणी हेच कामं जे आहे ते युद्धस्तरावर म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। जवळपास बंगले जे आहे ते सज्ज झालेलं आहे, कारण 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे। 7 डिसेंबरपासूनच मंत्री आणि आमदार जे आहे ते नागपुरात दाखल होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मंत्र्यांचं निवासस्थान असलेलं रवी भवनामध्ये बंगले जे आहे ते जवळपास तयार झालेले आहे, तर आमदारांसाठी असलेले निवासस्थान म्हणजे आमदार निवासमध्ये सुद्धा तयारी युद्धपातळीवर सुरू आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे। अगदी 2 दिवस या तयारीसाठी शिल्लक राहिलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तयारी या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे यावेळचं अधिवेशन जे आहे ते एकाच आठवड्याचं असल्यामुळे या अधिवेशनामध्ये नेमके काय मुद्दे येतात, कशा प्रकारे मुद्दे गाजतात याकडे सुद्धा जे आहे ते सगळं लक्ष लागलेलं आहे। हे अधिवेशन एका आठवड्याचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून अनेक जे प्रश्न आहेत ते सुद्धा आहे। या प्रश्नांना न्याय मिळेल का, अशा सुद्धा चर्चा ज्या आहेत त्या आता रंगताना दिसते आहे। मात्र मंत्र्यांचे बंगले आणि आमदारांचे निवासस्थान जे आहे ते आता सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।